मिठी नदीतील गाळ उपसा आजपासून सुरू झालेला आहे। मुंबईतील नालेसफाईला देखील आता वेग येईल। पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून आजपासून या कामांना सुरुवात होतीये। उपसलेला गाळ 48 तासात हटवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। नालेसफाईलाही वेग देण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देश दिलेत। नालेसफाईची सगळी कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असेल, तर मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात होत असून शहरातील नालेसफाईला देखील वेग देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी रेल्वे आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधून कामं करण्यावर भर देण्यात आला असून तर नालेसफाई प्रक्रियेवर AI द्वारे देखरेख देखील ठेवली जाणार आहे। 26 जुलैची आठवण आजही आली की मुंबईकरांच्या काळजात धस्स होतं। ती काळरात्र पुन्हा नको म्हणून प्रत्येक मुंबईकर प्रत्येक पावसाळ्यामध्ये देवाकडे प्रार्थना करतो। मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर अजूनही नालेसफाईच्या कामांना वेग आलेला नाही। मिठी नदी जर आपण पाहिली तर या मिठी नदीच्या साफसफाईचा अजूनही मुहूर्त ठरलेला पाहायला मिळत नाही। सध्या मी याच मिठी नदीवर उभी आहे आणि आपण जर ही मिठी नदी पाहिली तर नावाप्रमाणे ही नदी राहिलेली पाहायला मिळत नाही, कारण या नदीच्या पात्रामध्ये आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा साचलेला पाहायला मिळतोय आणि नदीचं पाणी जर पाहिलं तर अस्वच्छ आणि या नदीच्या पात्रामध्ये प्रचंड कचरा दुर्गंधी येत असलेली पाहायला मिळते। मात्र मिठी नदीचा जो गाळ उपसा काढण्याचं काम आहे ते या वर्षी पावसाळ्यात कधी सुरू होईल असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून 2 कंत्राटदार जाहीर झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि या मिठी नदीचा जो गाळ उपसा आहे तो येत्या रविवारपासून कामाला सुरुवात देखील होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मात्र अद्याप जर आपण पाहिलं तर इथे कुठल्याही प्रकारचं गाळ काढण्यासाठी मशीन किंवा कुठल्याही प्रकारचं जे साहित्य लागतं ते आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर आपण समोरच्या बाजूला पाहिलं तर नदीच्या पात्रामध्ये प्रचंड प्रमाणात संथ गतीने पाणी सुरू आहे आणि प्रचंड कचऱ्याचे ढिगारे साचलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता या नदीचा जो गाळ आहे तो काढणं गरजेचं आहे। काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी देखील चिंता व्यक्त केलेली आहे की 26 जुलैला जो पूर आला होता मुंबईमध्ये तीच पुन्हा परिस्थिती हे मुंबई शहर जलमय होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।